नमस्कार मित्रांनो, व्यापारी बांधवांच्या दृष्टिकोनातून आज राज्यामध्ये अनेक सहकारी बँका आहेत ज्या राज्य सरकारच्या अधीन आहेत. या सरकारी बँकांना सहकार खात्याने प्रोटेक्शन देऊन छोट्या व्यापारी वर्गाला कर्जा स्वरूपात मदत करून त्याचे लोन डिफॉल्ट न हो यासाठीचं प्लॅनिंग करण्याची खूप गरज आहे. आज सहकारी क्षेत्रामध्ये साखर कारखाने येतात. साखर कारखान्याची नियमितता तपासणं, नियमितपणे साखर कारखान्याच्या MSP सकट शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे वेळेवर मिळणं यासारख्या अनेक गोष्टींसाठी सहकार खात्यामध्ये जे चांगले अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन सहकार डेव्हलपमेंटवर काम करणं गरजेचं आहे. आज अनेक डॉक्टर बांधवांना हे देखील माहिती नाहीये की सहकारी तत्वावर हॉस्पिटल्स सुरू होऊ शकतात. आज आपल्या राज्याला हॉस्पिटल्सची गरज आहे, चांगल्या हॉस्पिटलची गरज आहे. कोविडमध्ये ह्याचा खूप मोठा तुटवडा आपण सगळ्यांनी भोगलाय. सहकारी तत्वाच्या हॉस्पिटलला प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या योजना आहेत, पण त्या योजना जनतेपर्यंत पोहोचलेल्या नाहीयेत, त्या योजना डॉक्टर्स पर्यंत पोहोचलेल्या नाहीयेत. या सगळ्यांना घेऊन जर आपण प्रत्येक गाव, खेडं, पाड, तालुका, जिल्हास्तरीय प्रत्येक जॉग्राफिकल लोकेशन्सच्या अनुषंगाने जर हॉस्पिटल्स केले तर राज्याच्या विकासाला हातभार लागणार नाही का? हा एवढा माझा साधा प्रश्न. कारण माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक बांधवाला मेडिकल इमर्जन्सीला मेडिकल सर्व्हिस मिळाली पाहिजे, हा त्याच्या मागचा माझा उद्देश आहे. आज इथंच थांबतो. गर्वाने बोलूया. मी मध्यमवर्गीय. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.